पार्वती कौशल्य विकास संस्था गोरेगाव व लक्ष्मीबाई विकास संस्था डब्बा यांच्या संयुक्त विद्यमाने पार्वती महाविद्यालय गोरेगाव येथे 4 दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले. यात 2 दिवसीय क्रीडा सत्राचे आयोजन करण्यात आले. क्रीडा सत्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष LD रांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य A.V. फुले होते. नियमित सराव, खेळातील कौशल्य आणि संतुलित आहार याद्वारे क्रीडा स्पर्धा कशी जिंकता येते यावर LD रांगडाले यांनी मार्गदर्शन केले. क्रीडा सत्रात क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, 100 मीटर दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मंगळवार 18 फेब्रुवारीला करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून संस्था सचिव रविकांत बोपचे होते, तर अध्यक्षस्थानी माजी सदस्य पंचायत समिती डॉ. D.B. रांगडाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपायुक्त समाज कल्याण विभाग अनिल देशमुख, प्राचार्य प्रशासकीय सेवा विद्यालय डॉ. धर्मेंद्र तुरकर, उपप्राचार्य जगत डॉ. H.S. भैरम, संस्था उपाध्यक्ष LD रांगडाले, प्राचार्य A.V. फुले रांगडाले उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश्वर राऊत व कांचन तुरकर यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन, विवाद, प्रश्नमंजुषा, वेशभूषा आणि रंगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बुधवार 19 फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. एकल नृत्य, समूह नृत्य, एकांकिका, मूकनाट्य इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे होते. बक्षीस वितरण म्हणून ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रीती लांडे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुधीर वर्मा, संस्था अध्यक्ष LD रांगडाले, प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तुरकर, प्राचार्य LV फुले उपस्थित होते. कुमारी मोनाली पारधीने MA PA परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. तसेच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रथम आणि द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवानी पारधी यांनी केले.